नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. येथे निरूपाला आता सत्याने आणलेली पनीर बिर्याणी कधी खाईल असं झालेलं असतं. ती धावतच आता पंकजजवळ येते आणि जोरदार दिवशी पंकजला चापट मारू लागते आणि म्हणू लागते, काय रे, संपवली बिर्याणी, मला काहीच ठेवलं नाही, अरे आता मी काय खाऊ. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, निरूपा, ही बिर्याणी साधीसुधी नव्हती हा. अगं, ही बिर्याणी खाल्ल्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा असते ना, ती पूर्ण होत असते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो, पण आता माझी इच्छा कशी पूर्ण होणार, बिर्याणी तर संपून टाकली ना. त्यावर सत्या लगेच आता बाजूवरनं एक डबा हातात घेतं आणि निरूपा समोर धरतो. निरूपा, अगं, जर माझी आई उपाशी असेल तर या सत्याचं कसं पोट भरेल बरं. नाही नाही, या सत्याने आईसाठी ठेवली बिर्याणी, असे म्हणत आता सत्या पटकन निरूपासमोर तो डब्बा धरतो. निरूपा आता हवरटासारखी सत्याच्या हातनं तो डब्बा ओढून घेते आणि लगेच आता सगळ्यांकडे बघू लागते. सगळेजण मात्र हसू लागतात. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, अहो, म्हणजे इच्छापूर्ती जेवण आहे ना, हे जेवल्यानंतर इच्छा पूर्ण होती म्हणतात ना, म्हणून जेवते या, नाहीतर चमचमीत आहे, छान आहे म्हणून जेवणार असं काही बी नाही आहे. मला ना माझी इच्छा पूर्ण करायची म्हणून जेवावं लागते, असे म्हणत आता लगेच सत्याला निरूपा म्हणू लागते, ताट दे, ताट दे. आता सत्या निरूपाला एक ताट देतो. आता संपूर्ण डब्बाच त्या निरूपाने ताटात ओतलेला असतो आणि आता खायला सुरुवात केलेली असते. गबागप आता इथे निरूपाने पनीर बिर्याणी हाणायला सुरुवात केलेली असतानाच आता मात्र पंकज देविका ही आईकडे बघून आता गपागपा खात असतात. त्याच वेळेस आता सत्या मात्र देविकाकडे बघू लागतो आणि मनाशीच म्हणू लागतो, बबडे, खा, काय पोटभर खायचंय ना, आजचा दिवस ते खाऊन घे. उद्या मी मात्र निरूपाला तुझ्या व्रताची आठवण करून देणार आहे आणि मग तुझी चांगलीच जिरणार आहे, असे म्हणत सत्या मात्र गालातल्या गालात हसू लागतो. सुधाकर भाऊंना खूपच आनंद झालेला असतो. ते सत्याकडे बघू लागतात. त्यावर सत्या म्हणू लागतो, बाप, सुटलं की नाही निरूपाचं अमरण उपोषण. मी बोललो होतो ना, जे मी बोलतो ना ते मी करूनच दाखवतो. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, अगदी खरं आहे, तुम्ही जे ठरवता ना ते नक्कीच करून दाखवता. खरंच, म्हणून तर तुम्हाला सत्या म्हणतात ना, असे म्हणत मीरा मात्र सत्याकडे बघू लागते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतो, वा सत्या, मानलं तुला, तुझं काम ना एक नंबर भारी. तू शेवटी निरूपाचं उपोषण मोडलंच, पण आता असंच तुला रवी आणि रियाला घरी आणायचे हे मिशन हातात घ्यावं लागेल. त्यावर सत्या म्हणू लागतो, बाप, तू टेन्शन घेऊ नको आणि काळजी तर सोडूनच दे. हे बघ, लवकरात लवकर रवी आणि रिया दोघेही आपल्या घरात राहतील, या सत्याचा सबूत हा, आणि हे लवकरच होणार. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, करताल, तुम्ही हे नक्की करताल, माझा तुमच्यावर विश्वास आहे, असे म्हणत आता सगळेजण मात्र आपापल्या रूममध्ये निघून जातात. तरी त्यात रियाच्या घरी मात्र आता रवी आणि रिया दोघेही रूममध्ये आलेले असतात. पण मात्र दोघेही आता एकमेकांकडे पाठ करून बसलेले असतात. कुणालाही काहीही बोलायचं नसतं, कारण दोघेही भांडण करून बसलेले असतात ना, कुणाला काय बोलावं काही सुचतच नाही. तेव्हा लगेच आता एकमेकांकडे रागाने बघतच रिया मात्र पटकन आपला मोबाईल काढते आणि जणू काही एखाद्या मैत्रिणीला फोन लावलाय असं बोलू लागते, हॅलो शनया, अगं तुझ्या लग्नाला 5 वर्ष झाली, कसं चालू आहे समज. नाही, ठीक नाही चालू. रवी मात्र आता लगेच रियाचं बोलणं कान देऊन ऐकू लागतो. तेव्हा लगेच रिया म्हणू लागतो, अरे बापरे, म्हणजे असा प्रॉब्लेम झालाय का. अगं, या सगळ्याला ना हे नवरेच कारणीभूत असतात. सगळ्यात जास्त बायकांना त्रास हे नवरेच देतात, सारखे भांडत असतात ना. त्याच वेळेस आता रवीला राग येतो. रवी पटकन आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि जणू आपल्या अक्षय मित्राला कॉल करतो आणि बोलू लागतो, अक्षय, काय चालू आहे, अरे बापरे, खूप टेन्शन आलंय का, बायकोशी थांब थांब थांब, रेंज गेली, असे म्हणत तो अगदी रियाजवळ येतो आणि म्हणू लागतो, हो हो हो, बायकोशी भांडण झाले का. अरे, या बायका असतातच अशा किटकिट्या, सारख्या भांडत असतात, त्यांना नवऱ्याची काय बी पडलेली नसते. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, हॅलो, अगं हे नवरे कसे आहेत ना, तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, एक नंबरचे भामटे, खोटारडे, सगळ्या काही आशा अपेक्षा त्यांच्या फक्त बायकोकूनच असतात. तेव्हा लगेच रवी म्हणू लागते, अक्षय, या बायका म्हणजे काय असतं ना, नुसता डोक्याला ताप असतो, ताप कसं हँडल करायचं ना ते आपल्यालाच माहिती, पण यांना काय करणार, असे म्हणत आता दोघेही एकमेकांना नावं ठेवत असतात. आता मात्र दोघांमध्ये चांगलीच भांडणं जुंपलेली असतात. त्याच वेळेस इकडे आता ढवळीकर आणि शलाका दोघेही आता गायकवाडांच्या घराबाहेर येऊन थांबलेले असतात. त्यावर शलाका म्हणू लागते, विक्रांत, आपण इथे कशाला आलोय आता, आपल्याला जे काम करायचं होतं ते तर शेवटी करून झालंय ना, आपली रिया आणि तिचा नवरा आपल्याच घरी, मग इथे का आलोय आपण.
तेव्हा विक्रांत म्हणू लागतो, चला का? अगं या घरातून रडण्याचे आवाज ऐकायचेत मला. अगं कशी भांडणं होत आहेत, कशी रडारड होती, हे सगळं ऐकून माझं मन अगदी समाधानी होईल. आणि निरूपा ती चांगलीच त्या सत्याची वाट लावणार आहे, त्यामुळे लवकरच इथे तमाशा ऐकू येईल, बघायला मिळेल. थांब थोडा वेळ, असे म्हणत आता दोघेही गाडीतनं खाली उतरतात आणि गाडी पुढे जाऊन उभी राहून आता वाट बघत असतात. कधी एकदा गायकवाडांच्या घरातील आरडाओरड्याचा आवाज येतोय याची वाट बघतच आता दोघेही तिथे थांबलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच पाठीमागनं इकडे ऑक करण्यासाठी सत्या आणि मीरा गेलेले असतानाच आता ते पायी चालत येत असतात. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो आता जरा बरं वाटतंय ना पोटाला? बघा किती जेवण केलं तुम्ही, म्हणून ना तुम्हाला मी जिरा राईसही दिलं, पण शेवटी ऑक करावंच लागलं ना, तेव्हा बरं वाटलं ना? त्यावर सत्या म्हणू लागतो, हो धूमकेतू, जरा जास्त जेवण झालं ना, पण बरं झालं तू तर जिरा पाजला ना मला, एक नंबर भारी. त्याच वेळेस सत्याचं लक्ष समोर असणाऱ्या ढवळ्याकडे जातं. तेव्हा सत्या धूमकेतूला खुणवतो, धूमकेतू हे बघ आपल्या घरावरती अगदी कॅमेरा लावून बसलाय हा ढवळ्या, चल पटकन. असे म्हणत आता सत्या आणि मीरा दोघेही ढवळीकर आणि शलाकाजवळ येतात. तेव्हा लगेच आता सत्या मात्र हळूच ढवळीकरला खुणावतो, ए काय करतोय तू इकडे? तेव्हा लगेच आता ढवळीकर सत्याकडे बघू लागतो. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, आमच्या घरात काही पिक्चर लागलाय का? फुकटचा पिक्चर बघायला आलाय का इकडे? बोल ना, काय बघतोय तिकडे, काय दिसतंय तुला? तेव्हा ढवळ्या म्हणू लागतो, लवकरच इथे फुकटमध्ये पिक्चर बघायला भेटणार आहे. मी तरी म्हटलं अजून आरडाओरडा तमाशा रडारड का ऐकू येत नाहीये? तू घराबाहेर आहे का? लवकरच ते होईल. तुमच्या घरातले जे भांडण तंटे तमाशे आहे ना, ते बघायला मला खूप मज्जा येणार आहे, कारण मला जे करायचं होतं ते तर झालं. तेव्हा सत्या म्हणू लागतो, अच्छा म्हणजे हे समद बघायची वाट बघतोय का? पण असलं काय बी होणार नाही, तू टेन्शन घेऊ नको. तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागते, सत्या त्या दिवशी समद्यांसमोर तुम्हाला उघडं पाडलं ना, मग बघ मी बी तुझी चांगलीच जिरवली. खरं तर तुझ्या या बायकोनी चोरी केलीच नव्हती, ती तो हार टेबलवरतीच ठेवायला गेली होती, कारण तिला ते सोनं नकोच होतं सत्या. अरे पण त्या सोन्याचा फायदा मी घेतला ना, त्या सोन्याची संधी मी केली आणि मग काही संधीचं सोनंच झालं. मग मी बरोबर तुला उकसवलं आणि एकदा का तू भडकला की मला जे हवं होतं तेच होणार होतं, मला माहिती होतं. आणि शेवटी मग माझी रिया आणि तुझा भाऊ रवी माझ्या घरला राहिलेत आणि आता ते तुमच्या घरी कधीही येणार नाही आहे सत्या. मी तुझं घर फोडलंय, लक्षात येतंय ना तुझ्या? अरे तुझा तो भाऊ रवी आता तो कधीही तुझ्याकडे परत येणार नाही. तो आता माझ्या घरी माझा घर जावई बनून राहणार आहे. आणि सत्या, घर जावई म्हणजे काय असतं माहिती आहे ना? पट्टा नसलेला. माहिती आहे ना पुढे काय म्हणायचं ते? असे म्हणत ढवळीकर आणि शलाका हसू लागतात. तेव्हा सत्याला मात्र खूपच राग येतो. सत्या जोरदार दिशी आता आपला पाय असा उचलतो आणि आदळवतो. ढवळीकर मात्र जरा घाबरतो आणि मागे सरकतो. त्याच वेळेस सत्या म्हणतो, घाबरलास का? नाही नाही, आज नाही मारणार मी तुला, मच्छर होता ना म्हणून मी पाय बाजूला ठेवला, पण घाबरू नको. झालं तुझं जे बोलायचं होतं ते झालं का बोलून? पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव, मी लवकरात लवकरच माझ्या रवीला म्हणजे माझ्या भावाला आणि तुझ्या पोरीला आमच्या घरला घेऊन येणार आहे, ते पण तुझ्या नाकावर टिचून. आणि आत्ता जे काही पट्ट्याबद्दल बोललाय ना तू त्या पट्ट्याला ना मी लवकरच तुझ्या गळ्यात घालणार आहे. ढवळ्या नीट लक्षात ठेव, चालणे की काढणं. असे म्हणत आता लगेच सत्या आणि मीरा मात्र तिकडनं निघालेले असतात. तर इकडे रवी आणि रियाची फोनवर बोलता बोलता भांडणं जुंपलेली असतात. तेव्हा रिया मला लागते, रवी बास, किती भांडणार आहोत आपण? हे बघ, हे असं फोनवर बोलण्यापेक्षा ना तूच माझ्या समोर येऊन बोलत जा ना. आणि इतरांशी कसा टमाटमा बोलतो, काही झालं भांडण तंटे तेव्हा नाही तुला माझी बाजू घेता येत, तेव्हा नाही बोलता येत ना, सतत तुला तुझ्या घरच्यांची बाजू मांडता येते ना. तेव्हा लगेच रवी मला लागतो, रिया आपल्यामध्ये तुझी घरची माझी घरची कधीपासून व्हायला लागले आणि मुळात म्हणजे ना मला तुझ्याशी बोलायचंच नाही. आता दोघेही एकमेकांशी अबोला धरतात. रिया मात्र पटकन कॉटवरती जाऊन झोपते. आता रवीला खूपच राग आलेला असतो. तो आता अगदी आपले गालचे फुगवतो, काय करावं काय नाही असं झालेलं असतं. आता तो आपला मोबाईल घेतो आणि लगेच रवी मात्र आता ते रागीट इमोजी असतात ना बोक्याचे, ते आता रियाला पाठवतो. आता मात्र रवीचा मेसेज बघताच रियाला खूपच राग येतो. आता रियाई असले रागीट बोक्याचे कशाचे इमेजी आता इथे ती रवीला पाठवू लागते.
दोघांमध्ये आता मात्र चांगलेच मेसेज सुरू झालेले असतात. तर मात्र आता एकमेकांवरती हे चांगलेच भडकलेले असतात. तर इकडे आता सत्या आणि मीरा मात्र ढवळीकरपासनं लांब आलेले असतात. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो बरं झालं आता तुम्ही शांततेत बोलला त्या ढवळीकरशी. मला तर खूप भीती वाटली होती. मला वाटलं त्या दिवसासारखं आजही त्या ढवळीकरला कुटता की काय. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू खरं तर माझ्या मनात ना हेच होतं, असे गालगुच्चे पकडावे, त्याला मिठीत घ्यावं आणि सनकन त्याच्या 2 कानाखाली ओढावे. पण शेवटी कसं आहे ना, मी जर त्याला मारलं असतं तर इकडे मला गुद्दे भेटले असते ना तुझे. आणि तुझं संभाषण ऐकायला मी कंटाळोय धूमकेतू. आता मी जास्त भाषण नाही ऐकू शकत तुझं, म्हणून मी काही केलं नाही. मीरा मात्र जरजरत हसू लागते. अहो एवढे घाबरता तुम्ही तुमच्या बायकोला. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो मग एकदा का टुमकं झालं ना चालू बायकोचं ते कधीच संपत नाही. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, हो पण तुम्ही आज जे केलं ना ते 1 नंबर भारी काम केलं. बघितलं सासूबाई कसत्या मस्त पोटभर जेवल्या. आणि पंकज आणि देविका तर हवरटासारखे खातच होते. नाही म्हणजे आधी त्यांची जिरवली तुम्ही, चांगलंच त्यांना पळू पळू घेतलं आणि मग पोटभर जीव घातलं असं का बरं. तेव्हा सत्य लागतो, धूमकेतू अगं त्या पंकज आणि देविका माझ्या आईवडिलांना फसवत होतात ना, आणि माझ्या आईबापाला फसवलेलं या सत्याला अजिबात चालत नाही. त्यामुळे जरा त्यांना अद्दल घडवली आणि मग आता शेवटी तो माझा भाऊच आहे ना, कसा बी असला तरी भाऊच आहे, त्यामुळे समजून घ्यावं लागेल. म्हणून त्यांना दाल खिचडी आणून पोटभर जेवू घातलं. पण आता जाऊ दे, त्यांची चांगली जिरली धूमकेतू. कसं आहे ना, आता माझा एक भाऊ या घरातनं गेलाय बाहेर, त्यामुळे बापाला करमत नाही. मी आता लवकरच रवीला घरात घेऊन येणार आहे आणि मग या घरात असणाऱ्या भावाला सुतासारखं सरळ करणार आहे. म्हणजे कसं आता शेवटी भावामध्ये असं चालणारच. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, अहो ते जाऊ द्या, पण दुसरं जे केलं तेही खूप भारी. तेव्हा सत्या म्हणू लागतो, दुसरं काय. निरूपाचं उपोषण मोडलं ते फक्त मी बापाच्या सांगण्यावरनं केलं, कारण बापाला मी आणखी दुःखात नाही बघू शकत ग. आणि तसंही त्याला गोळ्या घ्यायच्या होत्या की नाही, मग त्याने जर गोळ्या घेतल्या नसत्या तर त्याची तब्येत बिघडली असती ना, म्हणून मी हे समजा घरून आणलंय. तेव्हा मीरा बोलू लागते, ते नाही हो, मी सासूबाईंबद्दल बोलते. खरंच तुम्ही अगदी आईच्या प्रेमासारखे अगदी आईकडे बघत होते तुमच्या, आणि किती मस्त बिर्याणी दिली, त्यांच्यासाठी स्पेशल आणली, हे समजा मला खूप आवडलं. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू पण कितीही काही झालं तर निरूपा मला पोरगा मानतच नाही. ती बाई कसली आहे बापाची बायको ना, तुला माहिती नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, असं काही नाही. हे बघा, तुम्ही त्यांच्याजवळ जाऊन तुमच्या मनात जे काही आहे ना आईबद्दल ते सगळं व्यक्त करा ना, त्या नक्कीच तुम्हाला स्वीकारतील, मुलगा म्हणून तुम्हाला जवळ घेतील, प्रेम करतील. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, नाही धूमकेतू, अगं लहानपणापासून हे मी कितीतरी वेळा केलं आहे, पण निरूपा माझ्यावरती कधीही आईसारखं प्रेम नाही करू शकत. अगं सारखी तुसडवाणी करत असते, सतत इतरांना जीव लावायचं जमतं तिला. पार ते देविकाला, रियाला सगळ्यांना जीव लावते, पण मला फक्त रागरागच भेटतो तिच्याकडनं, दुसरं काहीच नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो असं काय करताय तुम्ही, त्यांना तुमच्या मनातलं सांगा ना, मग बरोबर त्यांना तुमचं मन कळेल. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही धूमकेतू, अगं तिने माझ्यासाठी तिच्या मनाचे दरवाजे बंद करून टाकले, त्यामुळे नाही हे शक्य. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो मग सासूबाईंच्या मनाचे दरवाजे जर उघडायचे असेल ना तर जोरजोरात ठोठावे लागतील. त्यामुळे काही झालं तरी आज तुम्ही सासूबाईंबरोबर बोलायचं, तुमच्या मनात जे काही आहे ना आईबद्दल ते समजा काही त्यांना सांगायचं. बघा त्यांनाही तुमचं मन कळेल आणि मग त्या बघा आईसारखं प्रेम करतील तुमच्यावर. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही धूमकेतू, हे शक्य नाही आहे, हे होऊच शकत नाही. त्यावर मीरा म्हणू लागतं, ठीक आहे, नाही ऐकायचं ना तुम्हाला, फक्त म्हणत असता माझी बायको माझी धूमकेतू, धूमकेतूचं काही ऐकायला तयार नाही. बरं ठीक आहे, नका बोलू, मी तुमच्याशी बोलणार नाही, असे म्हणत तणफण करत आता इकडे धूमकेतू घरी आलेली असते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू अगं थांब ना धूमकेतू, असं काय करते, खरंच ही 1 नंबरची धूमकेतू या, कधी तुटेल सांगता येणार नाही. असे म्हणत धावतच सत्यात धूमकेतू मागे घरी आलेला असतो. मीरा मात्र आपल्या रूममध्ये येते आणि आता आपलं अंथरूण करत असते. सत्या आता धूमकेतूच्या हातनं अंथरूण ओढू लागतो, धूमकेतू मी टाकतो की. तेव्हा मीरा मात्र काही न बोलता सत्याच्या हातनं झटकन ओढून घेते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू बरं ठीक आहे, मी आपल्यासाठी पाणी घेऊन येतो. मीरा पटकन सत्याच्या हातनं तांबे हिसकावते, काय बी गरज नाही, माझं मी आणेल, तुम्हाला मी सांगितलेलं जमत नाही ना. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू ते शक्य नाही आहे, हे बघ तुलाच पस्ताव होईल नंतर. हे बघ ती निरूपा कशी आहे तुला माहिती नाही आहे, लहानपणापासून मी प्रयत्न केले नसतील का, पण ती बाई ऐकूनच घेत नाही माझं काही. तेव्हा मीरा म्हणू लागते, पण मी सांगते ना,
तुम्ही आत्ता प्रयत्न करा. नक्कीच त्यांच्या मनाचे दरवाजे उघडतील आणि तुम्हाला त्यांच्या मनात जागा मिळेल. प्लीज माझं ऐकाल. तेव्हा सत्या म्हणू लागतो, बरं बाई, ठीक आहे, मी तू म्हणते तसंच करायला तयार आहे. मीरा पटकन असा हात वरती करते आणि म्हणू लागते, आशीर्वाद असो बालिके, तुझं काम यशस्वी होईल. असे म्हणत मीरा पटकन सत्याचा हात पकडते आणि ओढतच त्याला निरूपाच्या रूममध्ये घेऊन येते. तर इकडे निरूपा मात्र मस्त टम्म पोट फुगून आता घरात व्यायाम करत असते, इकडे तिकडे गरके मारत असते. अरे बापरे, खूप ढेकर येत आहेत, खूप पोट भरलंय, किती जेवले मी. बरं झालं हे रूममध्ये नाही आले अजून. जर एवढे ढेकर देताना बघितलं असतं ना तर माझ्यावरती हसले असते आणि मला म्हणाले असते, निरूपा अगं किती जेवलीस तू नाही नाही म्हणता. बरं झालं हे नाही आहे तिकडे. पण काही म्हणा, श्रीखंड पुरी काय, दाल खिचडी काय आणि शेवटी पनीर बिर्याणी काय, काय मस्त बेत झाला ना, एक नंबर भारी. वा वा वा, अगदी सुखावल्यासारखं वाटतंय. त्याच वेळेस सत्या आणि मीरा रूममध्ये येतात. तेव्हा निरूपा मला लागते, काय कशासाठी आलायत. तेव्हा लगेच सत्या आता निरूपाजवळ येतो आणि निरूपाला म्हणू लागतो, निरूपा मला तुझ्याशी जरा बोलायचे. आता सत्याला कसं बोलावं काय बोलावं काही सुचत नसतं, तो घाबरून जातो. तेव्हा मीरा सत्याजवळ येते, त्याचा हात पकडते आणि त्याला खुणावते. आता आपल्या मीराने सत्याला बोलायला भाग पाडलेलं असतं, पण ही बिंडोक निरूपा ती काही त्याची बाजू समजून घ्यायला तयारच नसते. ती रागाने सत्याकडे बघत असते. तेव्हा लगेच आता सत्य मला लागतो, हे बघ निरूपा, जसं तुझं उपोषण सोडलं ना तसं लवकरच मी रवी आणि रियाला या घरात घेऊन येईन, तू टेन्शन घेऊ नको. तेव्हा लगेच निरूपा मला लागते, पण होती एक पनीर बिर्याणी आणून काय दिली, लगेच काय बोलायला आला तू. आणि हे बघ, मी तुला असलं काय बी देणार नाही आहे, सांगून ठेवते. लगेच वसूल करण्यासाठी निघाला तोंडवर करून. आणि हे लक्षात ठेव, तू जरी मला आज बिर्याणी खाऊ घातली असशील ना तरी मी मागचे पुढचे हिशोब विसरले नाही. तू जे केलं आहे ना पार्टीत ते कधीही विसरणार नाही आणि तुला कधीही माफ करणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, लहानपणापासून तू फक्त हेच करत आलाय पनोती, आणि आज तुझ्यामुळे माझं घर तुटलं गेलं आहे. माझा रवी माझ्यापासून दूर गेला आहे. त्यामुळे मला ना असं वाटतं तुमचा चेहरासुद्धा बघू नये. तुम्ही दोघांनी एक काम करा, तुमचा बाजा बिस्तार उचला आणि जा, हे घर सोडून निघा. आता मात्र सत्याला वाईट वाटतं. तेव्हा सत्या रडतच म्हणू लागतो, निरूपा अगं जेव्हा रवी घर सोडून गेला त्याचं तुला एवढं दुःख वाटतंय, मागे ती बबडी घर सोडून गेली होती तेव्हाही तुला किती दुःख झालं होतं. आणि एकदा तर तुझा बबड्या बापाचे पैसे घेऊन पळाला होता, तेव्हा तर तू स्वतः त्याला शोधायला बाहेर पडली होती. मग समध्यांसाठी तुझा जीव तुटतो, मग या सत्याचीच एवढी हडसेड का. अगं काय या सत्याला तुझ्यापासून दूर करते, का त्याला या घरातून जायला सांगते, सांग ना निरूपा. तेव्हा निरूपा मात्र रागाने सत्याकडे बघू लागते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, निरूपा अगं हा सत्या लहानपणापासून आईच्या प्रेमासाठी भुकेला आहे गं, त्याला दुसरं काहीच नकोय. त्याला फक्त प्रेमाने आपल्या आईला हाक मारता यावी आणि आपल्या आईने त्या हाकेला प्रेमाने ओ द्यावी, एवढंच हवंय गं. लहानपणापासून मी खूप वेळा प्रयत्न केला पण ते कधी तू ऐकून घेतलं नाही आणि माझ्याकडनं झाल्या असतील चुका निरूपा, पण तेव्हाच तू मला मारायचं, माझे कान ओढायचे आणि मला शिक्षा करायची. अगं एक आई शेवटी आपल्या मुलाचे चुका पाठीशी घालतच असते ना. मग निरूपा तू मला त्या चुकीची अजूनपर्यंत शिक्षा देणार आहे का. सांग ना, कधी मला तुझा पोरगा मारणार आहे आणि कधी मला आईचं प्रेम देणार आहे. निरूपा बोल ना. असे म्हणताच आता सत्याच्या डोळ्यातनं जे पाणी येत असतं ना ते आता निरूपाच्या हातावरती पडतं. आता मीराला वाटतं की नक्कीच आईला आता पाझर फुटेल, आई आता आपल्या लेकराजवळ येईल. पण नाही, इकडे तर सगळं उलटंच घडत असतं. निरूपा मात्र पटकन आता जे आपल्या हातावरती थेंब पडलेले असतात ना ते असे रागाच्या भरात पुसून टाकते आणि सत्याकडे बघू लागते. सत्याला मात्र वाईट वाटतं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, निरूपा बोल ना, कधी मिळणार आहे मला आईची माया आणि आईचं प्रेम. आता निरूपा मात्र खूप भडकते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता ही बिनडोक निरूपा सत्याला कधीही आईची माया द्यायला तयारच नसते, सत्याला उलटसुलट बोलू लागते. सत्याला मात्र वाईट वाटतं. सत्य आपल्या रूममध्ये येतो आणि जोरजोरात आपल्या गालावरती चापटी मारू लागतो. काय गरज होती सत्या, तुला माहिती होतं ना जे होणार होतं ते असंच होणार होतं, मग कशाला गेला तू बोलायला. तेवढ्यात आता धावतच मीरा येते आणि पटकन सत्याला घट्ट मिठी मारते आणि सत्याला समजवण्याचा प्रयत्न करू लागते. तर आता सत्या मात्र दुसऱ्या दिवशी हॉलमध्ये येतो आणि बापाला म्हणू लागतो, बाप काळजी करू नको, या सत्यावर विश्वास ठेव. आज हा सत्या रवी आणि रियाला घ्यायला जाणार. तर आता सत्या इकडे ढवळीकरच्या घरी आलेले असतो. तेव्हा ढवळीकरच्या दरवाज्यात येतच सत्या म्हणू लागतो, रव्या, ए रव्या कुठेस तू. आता शलाका आणि विक्रांत ढवळीकरला धक्का बसतो. तेव्हा ते सत्याजवळ येतात आणि म्हणू लागतो, ए कशाला आलाय तू, माफी मागायची.
नाक घासून माफी मागायची असे म्हणत ढवळीकर आपला पाय समोर करतो. आता मात्र सत्यागिरी कशी दाखवून आता या ढवळीकरला पुन्हा सत्या आपटवणार का आणि रवी रियाला कसं घरी घेऊन जाणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.